आज अनंत चतुर्दशी आहे आणि गणरायाला निरोप दिला जातोय। थेट नाशिकमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, आपण बघतोय संपूर्ण राज्यभरामध्ये आज बाप्पाला निरोप दिला जातोय, काय नेमकं नाशिकमधलं वातावरण? नक्कीच यावेळी नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जी आहे ती विसर्जन मिरवणूक आता टप्प्याटप्प्याने मजल दर मजल करत आता जी आहे ती पुढे जाते। मी आता सध्या नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये आहेत। आपण जर या ठिकाणी बघतोय तर जे मानाचे गणपती आहेत ते आता टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे। नाशिककर देखील या विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळत आहे। एकूणच नाशिकमध्ये पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा आहे। नाशिकच्या जो मिरवणूक मार्ग आहे त्या मिरवणूक मार्गांवर देखील अनेक ठिकाणी प्रवेश जो आहे तो वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे। नाशिककरांचा जो गर्दीचा ओघ बघता नाशिक पोलीस देखील सध्या आता अलर्ट मोडवर आहेत। टप्प्याटप्प्याने सार्वजनिक गणेश मंडळांकडून देखील आता संपूर्ण ज्या मिरवणुका आहेत त्या पुढे जाण्यासाठी प्रशासनाला जे आहे ते सहकार्य केलं जात आहे। विविध प्रकारचे जे आहे ते ढोल पथक देखील या विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यासोबत विविध प्रकारचे जे चित्ररथ आहेत ते देखील सार्वजनिक गणेश मंडळांकडून उभारले गेले आहेत आणि याच संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये आता नाशिकमध्ये लाडक्या गणरायाला जे आहे ते निरोप दिला जातोय। त्यामुळे एकूणच आता नाशिकमध्ये गणेश भक्तांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। अगदी धन्यवाद शुभम या सगळ्या अपडेटसाठी। तर शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला नाशिकमधल्या या सगळ्या मिरवणुकांचे अपडेट देत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।